ओम नमः शिवाय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संस्कार. मित्रांनो, आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. या प्रकट दिनानिमित्त आज आपण स्वामींचा महाअभिषेक व महापूजा करणार आहोत. व आज अनेक पारायणाचे सप्ताहाचे उद्यापन आहे. तर ते उद्यापन कसे करायचे व स्वामींचा अभिषेक कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया. सर्वप्रथम आपण दिव्याचे पूजन करायचे आहे. अतः श्री दीपपूजनं करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. फूल अर्पण करायचे आहे. पुष्पान समर्पयामि. नंतर घंटेचे पूजन करायचे आहे. अतः श्री घंटापूजनं करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. पुष्पान समर्पयामि. असं झाल्यानंतर आपण आचमन करायचे आहे. आचमन करण्यासाठी आपल्याला पाणी व एक पळी भांडं लागेल. पळी भांडं नसेल तर तुम्ही पाणी सुद्धा वापरू शकता. तर आचमन हे कसं करायचं, तर आचमन हे विष्णूच्या 24 नावांपैकी आपल्याला जी नावं दिलेली असतात विष्णुदेवांची, ती नावे आपण उच्चारून पहिले 3 नावे घेऊन आपण ते प्राशन करायचे आहे. आणि त्यानंतर आपण एक पळी प्यायची आहे. आणि त्यानंतर राहिलेले 24 नावं जी आहेत त्याचे उच्चारण करायचे आहे. त्याप्रकारे आपण आता आचमन करणार आहोत. आचमनं करिष्ये. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. अद्युक्षदाय नमः. नरसिंहाय नमः. अच्युत्याय नमः. जनार्दनाय नमः. उपेन्द्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्ण परमात्मने नमो नमः. अशा प्रकारे आचमन झाल्यानंतर आपण संकल्प सोडायचा आहे. तर संकल्पासाठी आपण कोणतेही एक फूल घ्यायचे आहे. त्यासकट आपल्याला थोडेसे हळदी, कुंकू व अक्षता घ्यायच्या आहेत. आणि हे सर्व आपण आपल्या उजव्या हातात ठेवायचे आहे. उजव्या हातात ठेवून आपण ही पूजा व हे उद्यापन का करत आहोत हे आपण आपल्या स्वामी देवांना, आपल्या देवांना, इष्टदेवतांना सांगायचं आहे. आणि त्यांना या पूजनासाठी आवाहन करायचं आहे. तुम्हाला संकल्प बोलता येत असेल मंत्राने तर तुम्ही तेही करू शकता, किंवा आपण मनोभावे करू शकता. आपल्याला जे काही येईल ते साधं मनमोकळपणे बोलू शकता. मंत्र येत असेल तर मंत्र बोलू शकता. मम आत्मनाः श्रुते स्मृते पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अखंडलक्ष्मी प्राप्त्यर्थम सकलारिष्ट शांत्यर्थम श्री परमेश्वर श्रीपाद श्री वल्लभ श्री दत्तगुरु दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थम श्री दत्तात्रेय देवता प्रीत्यर्थम श्री दत्तात्रेय देवता कृपा प्राप्त्यर्थम स्वामी देवता कृपा प्राप्त्यर्थम गुरुदेवता कृपा प्राप्त्यर्थम इति श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्ते स्वामी महाअभिषेक तथा श्री संक्षिप्त श्री गुरुचरित्र उद्यापन अहम करिष्ये. असं म्हणून हा संकल्प जो आहे तो एक उदक सोडायचा आहे पाण्यामध्ये. सगळं आपण तांबडा सोडायचं आहे. नंतर स्वच्छ हात पुसून घ्यायचे आहेत. हात पुसून झाल्यानंतर हे जे काय तामण आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण की आता आपण अभिषेकाला सुरुवात करणार आहोत. अशा प्रकारे आचमन आणि संकल्प सोडून झाल्यानंतर आपण सुपारीचं प्रतीक म्हणून आपण गणपती जे स्थापन केले आहेत त्या गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे. अतः श्री गणेश पूजनं करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि.
आता हळदी कुंकू वाहून आपण वस्त्रमाळ घालायची आहे कापसाची. नंतर सुपारी जी मांडलेली आहे दत्तांची, त्यांची पण आपण पूजा करायची दत्तगुरूंची. तर श्री दत्त पूजेनंतर येशे हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामी. अशा प्रकारे त्यांना सुद्धा वस्त्रमाळ घालायची आहे. नंतर आपल्याकडे जी प्रतिमा आहे स्वामीची त्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्यांना सुद्धा वस्त्रमाळ घालायची आहे, सजवायचं आहे प्रतिमेला. आणि कलशाला सुद्धा आपण हळदी कुंकू वाहून पूजा करणार आहोत. आता श्री कलश पूजनंतर येशे हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामी. त्यानंतर आपण सर्वांना फूल गायचे आहे. पुष्पान समर्पयामी. पुष्पान समर्पयामी. अशा प्रकारे सर्वांची पूजा झाल्यानंतर आपण स्वामींना तामणात घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण गणपतीचे स्मरण करायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम श्री ज्योतिर्लिंगाय नमो नमः. त्यानंतर गणपती बाप्पा आपलं कुलदैवत, ग्रामदैवत, स्थानदैवत, इष्टदैवत आणि गुरुदेवतांना आपण आवाहन करायचं आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, गुरुदेवताभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः. आता श्री दत्तात्रेय देवताभ्यो नमः, स्वामी देवताभ्यो नमः, साईनाथ देवताभ्यो नमः, गुरुदेवताभ्यो नमः, कालकाम परशुरामायणाभ्यो नमः, सचिपुरंदराभ्यो नमः, लक्ष्मीनारायणाभ्यो नमः, उमामहेश्वराभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एक कर्म प्रधान देवताभ्यो नमः. अविघ्नमस्तु. अशा प्रकारे देवादिकांचं वंदन झाल्यानंतर आपण स्वामींचा अभिषेक चालू करणार आहोत. त्याआधी आपण गणपती अथर्व शिष्य किंवा संकटविनाशक गणेश स्तोत्र घ्यायचं आहे. गणपतीचं स्मरण झाल्यानंतर आपण स्वामींना स्वच्छ जलाने अंघोळ घालणार आहोत. त्याआधी स्वामींच्या मूर्तीखाली आपल्याला अक्षदा आणि थोडेसे चंदन घालायचे आहे. त्यावर स्वामींची मूर्ती स्थापन करायची आहे. श्री स्वामी समर्थ. 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 अशा प्रकारे स्नान झाल्यानंतर आपण स्वामींना स्वच्छ सुक्या कपड्याने स्वच्छ करायचे आहे, सुकवायचे आहे. अशा प्रकारे स्वामींचं स्नान झालेलं आहे. आता आपण अभिषेकाला सुरुवात करायची आहे. सुरुवात करताना सुद्धा परत स्वामींच्या मूर्तीखाली आपण औषधा आणि चंदन घालून घ्यायचे आहे. नंतर सर्वात प्रथम आपण 5 पळी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक चालू करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. 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 अशा प्रकारे 5 पर्यायांनी आपण अभिषेक चालू करायचे आहे. आणि त्यानंतर आपण स्वामी स्तवन, तारक मंत्र अशा विविध मंत्रांचे पठण करून आपण चालू करू शकतो, आपला अभिषेक करू शकतो. तर अशा प्रकारे आता मी स्वामी स्तवनाने चालू करत आहे. तर मित्रांनो, आज मी स्वामींना दूध, चंदन, केशर जल आणि हळदीच्या पाण्याने अभिषेक करणार आहे. तुम्ही अभिषेक करताना यापैकी कुठलाही एक उपचार आपण स्वामींवर अर्पण करू शकता किंवा फक्त पाण्याने सुद्धा आपण अभिषेक करू शकता. आता आपण स्वामींचा अभिषेक करणार आहोत स्वामी स्तवनाने. श्री स्वामी समर्थ. श्री
नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री तुलसीदेवाय नमः। श्री अक्कलकोट निवासिनी दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिविलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सर्वं नमामि। विश्वनायक भक्तवत्सल त्रियुगे श्री स्वामी समर्थ अवतार निरत पाहिमां 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 जय जय भुवना परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदाय पिहर्या जय जय साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री पदीपातलो सिद्धवा उद्धराया दिनाला समर्था तुझा विनम्रार्थो पुनाला। समर्था तुझा विनम्रार्थो पुनाला। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतु गावी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामी तया पंच प्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. इति श्री स्वामी चरणविंदात्मनमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. 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 सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे स्वामींचा अभिषेक झालेला आहे. आता मग स्वामींना परत आपल्या स्थानी स्थापन करायचं आहे. त्यासाठी आसनाखाली 2 अक्षता, अक्षरांवर हळदी कुंकू, 2 अक्षता, त्यावर हे आसन ठेवून परत स्वामींची स्थापना करायची आहे. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी स्थापन करून झाल्यानंतर आता मी 3 अत्तर इथे वापरतो. माझ्याकडे हे अत्तर आहे, स्वामींचं आवडतं अत्तर आहे हे. तुम्ही दुसरं कुठलंही अत्तर वापरू शकता. स्वामींना अत्तर लावून झाल्यानंतर आपण स्वामींना चंदनाचं टिळा लावायचा आहे. तथा विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. गंध लावून झाल्यानंतर आपण स्वामींना वस्त्रमाळा घालायची आहे. वस्त्रान् समर्पयामि.
म्हणजे स्वामींचा शृंगार करायचा आहे. म्हणजे शिला आहे जे काय आहे त्याने मी स्वामींचा शृंगार करत आहे. तुमच्याकडे काही असेल काही नसेल तर ते स्वामींचा शृंगार करू शकता, नाही केला तरी चालतं. स्वामींना फक्त भाव लागतात. हे बघा मित्रांनो, मी कालच जाऊन आजच्या खास प्रकट दिनानिमित्त ही खरेदी केलेली आहे. दादरच्या मठातून मी हे स्वामींना कंथा टोपी घेतलेली आहे छानशी अशी. बघा किती छान दिसतात स्वामी. कॅमेरा दिसत नसेल तर मी तुम्हाला क्लोजअप दाखवणार आहे. टेन्शन घेऊ नका, स्वामींचे दर्शन प्रत्येकाला होणार आहे मित्रांनो. खूप गोड दिसतात स्वामी. पहा, मी आता जवळून दर्शन दाखवतो. किती गोड दिसतात आपले स्वामी, किती सुंदर दिसतात. अशा प्रकारे स्वामींचा शृंगार झाल्यानंतर आपण स्वामींची पूजा करणार आहोत. श्री स्वामी समर्थ पूजन करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षतान समर्पयामि. स्वामींना फूल व्हायचं आहे, पिवळं फूल व्हायचं किंवा चाफ्याचं फूल व्हायचं. स्वामींना अतिप्रिय आहे चाफ्याचं फूल. चाफ्याचं फूल व्हायचं, चाफ्याचं फूल नसेल तर पिवळं फूल व्हायचं. तेही नसेल तर कुठलंही फूल व्हायला तरी चालतं. माझ्याकडे स्वामी कृपेने चाफ्याचं फूल आहे, मी ते वाहत आहे. पुष्पान समर्पयामि. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे स्वामींची पूजा झाल्यानंतर आपण जे या ग्रंथाचं पारायण करत आहे त्या ग्रंथांचं सुद्धा आपण पूजन करायचं आहे. अशा प्रकारे ग्रंथ मांडायचे आहेत. त्या ग्रंथांना सुद्धा आपण पूजन करणार आहोत. त्या ग्रंथांना सुद्धा आपण गंध लावून घेणार आहोत. अशा प्रकारे ग्रंथांना पण गंध लावून घ्यायचा आहे. ग्रंथांवर अनेक देवतांचे वगैरे फोटो असतात. आता सध्या प्रकट दिन म्हटल्यावर स्वामींचं किंवा दत्तगुरूंचं आपण पारायण करतो, तर त्यावर दत्त महाराजांचा किंवा स्वामी महाराजांची प्रतिमा त्याच्यावर असते. तर त्यांना आपण गंध लावायचा आहे. गंध लावून झाला की मग आपण त्यावर मी आता ही माळ घालतोय. तुम्ही नाही घातली तरी चालेल. मला असं खूप करायला आवडतं सजावट वगैरे, म्हणून मी करत असतो. ह्याला पण सजावट, त्याला पण सजावट. तुमच्यावर आहे सजावट करायची नाही करायची, कशी करायची, किती करायची. अशा प्रकारे गंध वाहून झाल्यानंतर आपण ग्रंथाची सुद्धा पूजा करायची आहे. अतः श्री ग्रंथपूजनं करिष्ये. श्री संक्षिप्त श्री गुरुचैत्र पूजनं करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. पुष्पान समर्पयामि. अशा प्रकारे गंधाक्षदा फूल ग्रंथाला सुद्धा व्हायचं आहे. अशा वेळेला ग्रंथाची पूजा झाल्यानंतर जो आपण स्वामींसाठी पाठ मांडलेला असतो, जेणेकरून आपण पठण करत असताना साक्षात दत्तगुरू, साक्षात स्वामी समर्थ महाराज इथे श्रवणासाठी येतात. त्या पाठाची सुद्धा पूजा करायची आहे. त्या स्थानाची पूजा करायची आहे. आता श्री दत्तात्रेय देवता दत्ता स्वामी देवता आसन पूजनं करिष्ये. हरिद्रान कुंकुमाक्षदान समर्पयामि. त्या आसनावर आपण दिनांतर लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे दुसरं कुठलं असेल तर दुसरं कुठलंही लावू शकता. नसेल, नाही लावलं तरी चालतं. माझ्याकडे आहे म्हणून मी लावतो. अशाकडे कापूसावर घेऊन तो कापूस जे आहे आसनावर फिरवायचा आहे. अशा प्रकारे आता तर तुम्ही लावू शकता. छान सुगंध येतो या हिनात्तराचा. आणि स्वामींना सुद्धा खूप आवडतं. स्वामी सुद्धा खूप खुश होतात. दुसरं कुठलंही अत्तर लावलं तरी तुमच्या भावाने ते स्वामी स्वीकार करून घेतात. आणि पाटाचं पूजन झाल्यानंतर पाटाला सुद्धा आपण कोणतेही फूल अर्पण करायचे आहे. पिवळे फूल किंवा चाफ्याचे फूल वगैरे अर्पण करायचे आहे. मी ते पिवळे फूल आणि जास्वंदीचं फूल अर्पण करतोय.
पुष्पान् समर्पयामि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे सर्व पूजन झाल्यानंतर आपण सर्वात शेवटचा उपचार म्हणजे स्वामींच्या चरणांची पूजा करायची आहे, चरणपूजा। अतः श्री चरणपूजनं करिष्ये। हरिद्रान् कुंकुमाक्षतान् समर्पयामि। चरणांवर हळदी कुंकू, चंदन, अबीर, पुष्पा, गुलाल, शेंदूर असे विविध सुगंधी गंध आपण अर्पण करायचे आहे स्वामींना। चंदनं समर्पयामि। नानाद्रव्यं सुगन्धिद्रव्यं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि। अशा प्रकारे आपण स्वामींची चरणपूजा करून घेतलेली आहे। चरणपूजा झाल्यानंतर आपण जो पाठ मांडला आहे त्या पाठाच्या ठिकाणी आपण चंदन व्हायचं आहे। आपल्या ग्रंथाला चंदन व्हायचं आहे। जे आपण दत्त महाराजांना मांडलेलं आहे, दत्त महाराजांना पण चंदन व्हायचं आहे, बाप्पाला पण चंदन व्हायचं आहे, प्रतिमेला सुद्धा चंदन व्हायचं आहे। अशा प्रकारे आपली पूजा झाल्यानंतर आपण अगरबत्ती व नैवेद्य दाखवायचा आहे। वनस्पतिरसो घृतो गंधामो गंधमुत्तमः अग्रे सर्वदेवान्ना धूपोय प्रतिगृह्यताम्। ओम श्री महाविष्णुनमो नमः। धूपं समर्पयामि। ओम गणगणपते नमो नमः। श्री गुरुदेव दत्त। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। ओम वरुणाय नमः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुश्री सरस्वती महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अशा प्रकारे आपण उदबत्ती लावून घेतलेली आहे। उदबत्ती लावल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे। फुलाच्या साह्याने नैवेद्य दाखवायचा आहे। चतुष्कमंडलं कृत्वा गायत्री मंत्रेण पात्रान् संप्रोक्ष देन मुद्रयान् प्रदर्शयित। ओम चंद्रमा मनशो जातक्ष सूर्यो अजायत। मुखदिनाग्नि च प्राणद वायुरजायत। नैवेद्यं गृहतां देवभक्तिमे आचलां कुरु। विपस्तिं मे वरं देहि प्रदच पसंगतिं। शर्कराखण्डखडाग्नि दग्धीक्षिराकृतानि च ग्रासमुद्रयान्। शर्कराखण्डखाद्यं समर्पयामि। ग्रासमुद्रयान्। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समानाय स्वाहा। ओम ब्रह्मणे नमः। अशा प्रकारे धूपदीप झाल्यानंतर आपण स्वामींची आरती करायची आहे। आरती करून झाल्यानंतर स्वामींना मंत्रपुष्पांजली व्हायची आहे आणि त्यानंतर आपण दिवसभरात कधीही आपले वाचन करू शकतो आणि कुठल्याही सेवा आपण या दिवशी स्वामींना खुश करण्यासाठी करू शकतो। वाचनाला काही बंधन नाही, वाचन आपण कधीही करू शकतो। फक्त दिवसाचे दुपारचे 12 ते 12:30 या दरम्यान आपण वाचन करायचे नाही आहे आणि संध्याकाळी 4 ते 4:30 या दरम्यान आपण वाचन नाही करायचे। बाकी कुठल्याही वेळी आपण वाचन करू शकतो। श्री स्वामी समर्थ। कसा वाटला आजचा व्हिडिओ, कशी वाटली माहिती हे खरंच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा।
म्हणजे मी केलेले नवीन व्हिडिओ, टाकलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील आणि तुम्ही अपडेटेड राहाल. येतो. श्री स्वामी समर्थ.